नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा परिसर अभ्यास भाग 1 यामधील घरोघरी पाणी याचा उर्वरित भाग पाहणार आहोत. आपण या आधीच्या भागात पाण्यासंबंधी कोणती माहिती घेतली? आपल्याला पाणी साठवण्याची गरज का भासते? पाणी साठवण्यासाठी आपण अलीकडे कोणती भांडी वापरतो? पाण्याची साठवण कशा प्रकारे करावी आणि पाणी शिळे होत नाही याबद्दल आपण माहिती मिळवली. आज आपण जलशुद्धीकरण म्हणजे काय आणि ते शुद्ध केलेलं पाणी त्याचं वितरण म्हणजेच ते पाणी घरोघरी कशा पद्धतीने पोहोचवलं जातं याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. त्याचबरोबर ते जलशुद्धीकरण केल्यानंतर पाण्याचं महत्त्व किती वाढतं, त्यामुळे त्याची काटकसर करणं का गरजेचं आहे हे आपण आता पुढील भागात पाहणार आहोत. मुलांनो, मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की आई पाणी स्वच्छ आणि शुद्ध करण्यासाठी पाण्याला तुरटी फिरवते, पाणी निवळते, मग गाळते आणि मग ते उकळून त्याची काळजी घेते. अशाच प्रकारच्या काही प्रक्रिया आपल्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये केल्या जातात. आता आपण मुंबई शहरात राहतो. मग या मुंबई शहरात कशा प्रकारे जलपुरवठा केला जातो हे आपण पाहणार आहोत. आपण मागच्या भागात पाहिलं की ज्या गावाला किंवा ज्या शहराला पाणी पुरवठा करायचा आहे, तो पाणी पुरवठा करताना त्या गावातील जे जलस्रोत आहेत त्या जलस्रोतांचं पाणी सगळं एकवटलं जातं, एका ठिकाणी आणलं जातं आणि मग ते पाणी जलशुद्धीकरण केंद्रात नेऊन तिथे ते स्वच्छ शुद्ध केलं जातं आणि मग ते घरोघरी वितरित केलं जातं. बरोबर? मग आपण मुंबई शहरात राहतो. तर मला सांगा, तुम्ही गेल्या वर्षी मुंबई शहराचा अभ्यास केलेला आहे. मला सांगा, आपल्या या मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तलाव कोणते आहेत? बरोबर, तुळशी, विहार आणि पवई हे 3 तलाव आपल्या मुंबईमध्ये आहेत. बरोबर? या तलावामधील जसं पाणी वापरलं जातं त्याच पद्धतीने इतर म्हणजेच ऊर्ध्व वैतरणा, मोडक सागर, भातसा, तानसा आणि मध्य वैतरणा या इतर जी ही नावं आहेत हे ठाणे जिल्ह्यातील तलाव आहेत, ठाणे जिल्ह्यातील धरणं आहेत आणि त्यातून सुद्धा आपल्या मुंबईसारख्या भरपूर लोकसंख्या असलेल्या शहराला ठाणे जिल्ह्यात असलेल्या या तलावांतून सुद्धा आपल्याला पाणी पुरवठा करावा लागतो. तर हा आहे तलाव. हा तलाव कोणता तलाव आहे? तानसा तलाव. बघा, जमलं तुम्हाला तर तुम्ही नक्की, आता नाही जेव्हा सगळी परिस्थिती नीट होईल त्यावेळेला तुम्हाला जर या तलावांना, या धरणांना भेट देता आली तर जरूर जा. तर हा आहे तानसा तलाव. त्यानंतर हा आहे अप्पर वैतरणा म्हणजेच ऊर्ध्व वैतरणा. नंतर हा आहे मध्य वैतरणा. या तलावाचं नाव आहे मोडक सागर. हा आहे विहार. हा तलाव आहे भातसा. हा आहे तुळशी आणि हा पवई. आता या नकाशामध्ये तुमच्या लक्षात येईल की त्या नकाशामध्ये तुम्हाला दिसत असतील की यामध्ये 7 तलावातून आपल्या मुंबई शहराकडे पाणी आणलं जातं आणि आपल्या मुंबई शहराला या 7 तलावातील जो जलाशय आहे त्या जलाशयांना एकत्रित आणून आपल्या संपूर्ण मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. म्हणजे त्या नकाशात तुम्हाला दिसेल अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, त्यानंतर मोडक सागर, तानसा, भातसा आणि मुंबई शहरातील विहार आणि तुळशी. आपल्या या मुंबईला
किती पाणी पुरवठा दररोज लागतो माहिती आहे का? एका दिवसाला 3800 दशलक्ष लिटर्स एवढं पाणी एका दिवसाला आपल्या या मुंबई शहरासाठी पाणी पुरवठा केला जातो. तुम्ही 5 अंकी संख्या शिकला आहात. आता 3800 दशलक्ष लिटर्स म्हणजे किती? ते शून्य मांडा. किती शून्य येतात ते बघा आणि किती प्रमाणात आपल्या मुंबई सारख्या शहराला पाणी पुरवठा लागतो, पाणी पुरवठा केला जातो याचं गणित मांडा. ह्या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष जे तलाव आहेत त्या तलावात असलेला पाण्याचा संचय, की कोणत्या तलावामध्ये पाण्याचा संचय जास्त आहे, जलाशयाचा भाग जास्त आहे, कोणत्यात कमी आहे, हे तुम्हाला लक्षात येईल. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर तुळशी नंतर विहार तलाव हे आपल्या मुंबईतलेच आहेत आणि त्यात इथे तुम्हाला वरती पुढे गेलात तर ठाणे जिल्हा लागतो. ठाणे जिल्ह्यामध्ये तानसा, मग भातसा, मोडकसागर आणि मध्य वैतरणा आणि ऊर्ध्व वैतरणा म्हणजेच अप्पर वैतरणा. तर सगळ्यात जास्त पाण्याचा साठा तुम्हाला कुठे दिसतोय? अप्पर वैतरणामध्ये, बरोबर. आणि मग अप्पर वैतरणा आणि त्यानंतर तानसा या जलाशयांचा म्हणजे जास्तीत जास्त याचा पाण्याचा पुरवठा. आणि अशा या 7 जलाशयातील पाणी एकत्रित आणलं जातं. कोणत्या शहराला पाणी पुरवठा करायचंय? मुंबईला. ज्या गावाला किंवा ज्या शहराला पाणी पुरवठा करायचंय त्याच्या जवळपासचे जे पाण्याचे स्रोत आहेत त्यातलं सगळं पाणी एका ठिकाणी आणलं जातं. मग तसं हे सगळे 7 ठिकाणी असलेले हे जे तलाव आहेत त्यातलं पाणी एकत्रित आणलं जातं. कुठे आणलं जातंय बघा, कुठे दिसतंय? भांडूप. भांडूप येथे जल संशोधन प्रक्रिया केंद्र आहे की जिथे जलशुद्धीकरण केलं जातं. तर त्या भांडूपमध्ये एकत्रित आणलं जातं आणि तसंच काही पाणी ठाण्यालाच जलशुद्धीकरण केंद्र आहे तर तिथेही ते पाणी नेलं जातं आणि मग तिथून पुन्हा ते भांडूपला आणलं जातं आणि तिथे जलशुद्धीकरण प्रक्रिया होऊन ते संपूर्ण मुंबईला पाणी पुरवलं जातं. आता हे पाणी जेव्हा भांडूपला एकत्रित आणलं जातं त्यावेळेला जलशुद्धीकरणचे जे टप्पे आहेत ते टप्पे या तुम्हाला डायग्राममध्ये म्हणजेच या इथे जे रेखाचित्र काढलेलं आहे त्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की पाणी जे आहे ते पाणी जसजसं पुढे जातंय तसतसं त्या पाण्यावर वेगवेगळी प्रक्रिया केली जाते आणि त्यातून ते पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया होऊन शेवटी पाणी निर्धोक होऊन ते उंचावरच्या टाकीत जाऊन वेगवेगळ्या भागांना ते पुरवलं जातं. जेव्हा हे पाणी त्या शहराच्या किंवा गावाच्या एका ठिकाणी एकत्रित केलं जातं आणि त्यानंतर पाईपामार्फत ते पुढे पुढे शुद्धीकरणासाठी नेलं जातं. मग अगोदर हे पाणी मोठ्या टाक्यांमध्ये शांतपणे स्थिर ठेवलं जातं. स्थिर कशासाठी? की तिथे ते पाणी निवळलं जातं, बरोबर. मग ती निवळण्याची क्रिया झाल्यावर पुढच्या टाक्यांमध्ये ते पाणी पाठवलं जातं. मग तिथे पुन्हा काय केलं जातं? तिथे पंख्यासारखे चक्र असतात. त्या पंख्याच्या चक्रामार्फत काय केलं जातं? ते पाणी त्याच्यावर फवारणी केली जाते. म्हणजे पाणी असं ते फवारासारखं फिरलं जातं आणि मग त्या पाण्यात उरलेले जे कण असतात की ते पाणी फिरल्यामुळे ते कण आणखीन जड होतात. जे पाण्यात तरंगत असतात ते तरंगणारे पाणी काय होतात? त्या पुढच्या टाकीमध्ये तळाला जाऊन बसतात आणि स्वच्छ झालेलं पाणी पुढच्या टाकीमध्ये नेलं जातं. मग तिथे क्लोरीन
मिसळला जातो. मग ते क्लोरीन मिसळल्यानंतर पाणी पुन्हा पुढे जाऊन त्या ठिकाणी त्या पाण्याला ऑक्सिजनच्या संपर्कात आणलं जातं. पाण्यात जेवढा ऑक्सिजन विरघळला जातो तेवढंच ते पाणी शुद्ध राहण्यास मदत होते. म्हणजेच त्या पाण्याला वास येत नाही, पाण्याची चव बदलत नाही. त्यामुळे ऑक्सिजन वायू पाण्यात फक्त विरघळण्याचं काम करतो. तो पाणी तिथे त्या पाण्यामध्ये विरघळवला जातो. त्यानंतर पुढे ते पाणी पुढच्या टाकींमध्ये आणलं जातं आणि मग त्या ठिकाणी वेगवेगळे थर आहे. वाळू, मग त्यापेक्षा थोडे जरा जाडे कण, ग्रॅन्युअल्स म्हणतात त्याला, आणि मग कोळसा, की कार्बन जो आहे म्हणजेच कोळसा, तो काय करतो, पाण्यामध्ये असलेले जे विद्राव्य घटक आहेत ते शोषून घेतो, की जे विरघळलेले आहेत ते तो शोषून घेतो आणि पाणी शुद्ध करण्यासाठी मदत करतो. आणि मग ते हळूहळू पाणी पुढे येतं. पुन्हा त्यामध्ये निरनिराळी जंतुनाशकं म्हणजेच ब्लिचिंग पावडर, क्लोरीन यांचा पुन्हा त्या पाण्याशी संपर्कात आणला जातो आणि नंतर मग ते पाणी पुढे जलवितरणासाठी उंच टाकीमध्ये नेलं जातं. ही सुद्धा पाणी शुद्धीकरणाची दुसऱ्या पद्धतीने, की ज्यामध्ये या यंत्रणेमध्ये पाणी जमिनीखाली ते नेलं जातं आणि त्या जमिनीखाली ते पाणी साठवून मग ते हळूहळू त्यावर प्रक्रिया करण्यासाठी वर आणलं जातं आणि मग त्याची प्रोसिजर सुरू होते. आणि ही प्रक्रिया अखंड चालू असते, अव्याहत चालू असते. ते शुद्धीकरणाचं जे यंत्र आहे किंवा शुद्धीकरण प्रक्रिया जी आहे, तो प्रकल्प जो आहे तो कधीही थांबत नाही, तो सतत चालू असतो. तर अशा प्रकारे शुद्ध झालेलं हे पाणी आपल्या मुंबईमध्ये संपूर्ण मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी अशा उंचावर बांधलेल्या टाक्या किंवा ते वितरण केंद्र किती आहेत? 29 वितरण केंद्र आपल्या मुंबई शहरामध्ये आहेत. आणि मग ज्या जवळच्या भागामध्ये ती केंद्र आहेत त्या जवळच्या भागांमध्ये त्या केंद्रातून, त्या उंचावरच्या टाक्यातून त्या भागांना पाणी पुरवठा केला जातो. आता हे जे मी तुम्हाला तोंडी सांगितलं जलशुद्धीकरण म्हणजे काय, तर म्हणजे आपल्याला पाणी पुरवठा करणारी आपली स्थानिक स्वराज्य संस्था कोणती? बृहन्मुंबई महानगरपालिका, बरोबर. मग या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एका विभागानेच काय केलेलं आहे, पाण्याचं शुद्धीकरण प्रकल्प कशा प्रकारे काम करतं आणि मग त्या पाण्याचं वितरण कशा पद्धतीने केलं जातं याचा एक छोटासा माहितीपट तयार केलेला आहे. त्या माहितीपटाचा उपयोग मी आपल्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका त्याच्या ज्या विभागाने हा व्हिडिओ केला आहे त्यांचे मी प्रथम आभार मानते आणि तुम्हा सर्वांच्या वतीने त्यांची कृतज्ञता व्यक्त करते की जो भाग मी स्पष्ट करू शकत नाही तो प्रत्यक्षपणे घर बसल्या तुम्हाला इथल्या इथे 2 मिनिटात पाहायला मिळणार आहे. तर तो आपण पाहूया. मुंबई शहरात सध्या दररोज सुमारे 3850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे केला जातो. तत्पूर्वी पाण्याचे शुद्धीकरण भांडूप संकुल, पिसे पांझरापूर संकुल, विहार आणि तुळशी येथील 5 जलप्रक्रिया केंद्रांमध्ये केलं जातं. भांडूप संकुल इथे 1910 दशलक्ष लिटर क्षमतेचे आशिया खंडातील सर्वात मोठे जलप्रक्रिया केंद्र आहे. त्या व्यतिरिक्त इथे सन 2014 साली 900 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. जलप्रक्रिया येवई येथील पूर्व हरणीकरणाने सुरू होते. हरणीकरणाने पाण्याचे निर्जंतुकीकरण होते, तसंच पाण्यातील शेवाळ नष्ट केलं जातं. त्यानंतर मोठ्या जलवाहिन्यांमधून आणि भूमिगत बोगद्यातून 0.2 ते 0.5 ppm क्लोरीनची मात्रा असलेलं पाणी भांडूप संकुलात प्रवेश करते.
भांडूप संकुल इथे दोन्ही केंद्राच्या इनलेट बे मध्ये आलेल्या पाण्यात प्रथम पॉलीअल्युमिनियम क्लोराईड हे रसायन मिसळलं जातं. त्या पाण्यावर दोन्ही केंद्राच्या मिळून 26 पूर्व प्रक्रिया टाक्यांमध्ये निवळण प्रक्रिया होऊन पाण्यातील गाळ खाली बसतो आणि पाण्याची गढूळता 5 सेंटीपेक्षा कमी होते. स्वच्छ झालेलं पाणी दोन्ही केंद्रांच्या 108 जलगाळणी टाक्यांमधील सुमारे 90 सेंटीमीटर वाळूच्या थरातून गाळलं जातं. जलगाळणीनंतर पाण्याची गढूळता 0.4 NTU पेक्षा कमी होते. जलगाळणी टाक्यांमधील वाळू 18 ते 27 तासांच्या अंतराने हवा आणि पाण्याच्या संयुक्त मिश्रणाने धुतली जाते. पूर्व प्रक्रियेत खाली बसलेला पाणी मिश्रित गाळ पुनर्भिसरण केंद्रात नेला जातो. तिथे गाळ आणि पाणी वेगळे केले जातात. हे पाणी तसंच जलगाळणी प्रक्रियेत वाळू धुण्यासाठी वापरलेलं पाणी पुनर्वापरासाठी इनलेट बे मध्ये सोडलं जातं. अशा प्रकारे जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याच्या शून्य अपव्ययाचे उद्दिष्ट साध्य होतं. गाळणी केंद्रात स्वच्छ झालेल्या पाण्याचे निर्जंतुकीकरण पश्चात हरिणीकरण प्रक्रियेने करण्यात येते आणि पाण्यात 1 ते 1.5 ppm क्लोरीनची मात्रा राखली जाते. त्यामुळे वितरण व्यवस्थेत पाणी दूषित झाल्यास त्याची काळजी घेतली जाते. त्यानंतर उदंचन केंद्रामार्फत पाणी महासंतुलन जलाशयात सोडलं जातं. तिथून मुंबई शहराला वितरित करण्यासाठी पाणी 27 वितरण जलाशयांमध्ये सोडलं जातं. भांडूप संकुल इथून पुरवठा होणाऱ्या पाण्याची गुणवत्ता भारतीय पेयजल मानक BIS 10500 प्रमाणे राखण्यात येते. त्यासाठी भांडूप संकुलाची स्वतःची अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे. सदर प्रयोगशाळेत दररोज पाण्याच्या सुमारे 624 चाचण्या केल्या जातात. अशा प्रकारे महानगरपालिकेची जलप्रक्रिया केंद्र अविरत सेवा देऊन मुंबई शहरास शुद्ध पाण्याचा पुरवठा करत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. तर पाहिला का व्हिडिओ? कळली माहिती? पाणी शुद्ध करण्यासाठी केवढा मोठा व्याप आपली स्थानिक स्वराज्य संस्था घेत असते. त्यासाठी त्यांना किती खर्च करावा लागतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. बरोबर आहे ना? मग हे पाणी माणसाला किती आवश्यक आहे? तर पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. माणसाच्या 3 मुख्य गरजा अन्न, हवा आणि पाणी. बरोबर? त्यातली पाणी ही सुद्धा एक महत्त्वाची गरज. आता या पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. म्हणून तुम्ही अगदी आदिवासी किंवा अश्मयुगीन काळात गेलात तर त्या काळातला जो आदिमानव आहे तो आदिमानव सुद्धा आधी भटकंती करायचा, पण नंतर जेव्हा त्याला लक्षात आलं, शेती करणं समजली, त्यावेळेला तो पाण्याच्या किनारी म्हणजे पाणी ज्या ठिकाणी आहे त्याच्याच काठावर वस्ती करून राहू लागला. या चित्रामध्ये तुम्हाला लक्षात येईल की मग त्यामध्ये तो मासेमारी करणं किंवा इतर काही गोष्टी आणि त्या पाण्याचा वापर करून शेती सुद्धा करू लागला. तर अशा प्रकारे आदी मानवाला सुद्धा कळलं की आपण पाण्याजवळ काय केलं पाहिजे, वस्ती केली पाहिजे, पाण्याजवळ आपण राहिलं पाहिजे. तर अशा प्रकारे आदी मानवापासून सगळ्याच माणसांना पाण्याची गरज लक्षात आलेली आहे आणि त्यामुळे नंतर प्राचीन काळामध्ये काही शहरं जी वसली आहेत, उदाहरणार्थ वाराणसी, काशी ही गंगा नदीवर वसलेली आहेत. यमुना नदीवर दिल्ली ही जी आपली भारताची राजधानी आहे, ही राजधानी यमुना नदीकाठी वसलेली आहे. त्यानंतर पटना, बिहारमधील पटना हे शहर हे सुद्धा गंगा नदीकाठी वसलेलं आहे. आता आपल्या महाराष्ट्रातील कोणती ठिकाणं आहेत की जी नदीकाठी वसलेली आहेत? तर गोदावरी जी नदी आहे, जिला आपण दक्षिण गंगा म्हणतो, तिच्या किनाऱ्यावर नाशिक हे शहर वसलेलं आहे. त्यानंतर पंचगंगा जी नदी आहे, त्या पंचगंगेच्या काठी कोल्हापूर आणि चंद्रभागेच्या काठी पंढरपूर शहर वसलेलं आहे. तर अशा प्रकारे पाण्याची माणसाला असलेली गरज लक्षात घेऊन ती शहरं नदीकाठी वसलेली आपल्याला लक्षात येईल. आता या चित्रांमध्ये तुम्हाला दिसेल की अजूनही काही भागात कूपनलिका, विहीर, टँकर यामार्फत पाणी पुरवठा केला जातो. परंतु हे लक्षात घेणं आवश्यक आहे
की विहिरीतून जे पाणी काढलं जातंय किंवा कूपनलिकेतून जो पाणी पुरवठा होतोय, टँकरमधून जो पाणी पुरवठा केला जातोय, ते पाणी निर्धोक आहे का? निर्धोक म्हणजे काय? आपण पाहिलेलं आहे की ज्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही, कोणत्याही प्रकारचा धोका राहणार नाही, ते निर्धोक. आणि जर तशी शाश्वती नसेल, खात्री नसेल, तर ते पाणी आपण घरी आणल्यावर गाळणं, उकळणं हे करणं गरजेचं आहे. की ते पाणी गाळल्यामुळे त्यातील मातीचे कण बाजूला होतील आणि उकळल्यामुळे जंतू मरून जातील आणि असे पाणी पिण्यास आपल्याला कोणताही धोका राहणार नाही. आणि म्हणून या मार्फत होणारा जो पाणी पुरवठा आहे किंवा इथून जे आपण पाणी घेतलेलं असेल तर त्यावर घरी आपण प्रक्रिया करणं गरजेचं आहे. कारण इथे त्या पाण्यावर जलशुद्धीकरण प्रक्रिया झालेली नसते, हे लक्षात घ्यायचंय. आता आपल्या घरी पाणी रोज लागतं म्हणून आपण घरात साठवण करतो, हे आपण पाहिलं. मग तुमच्या घरात तुम्हाला रोज किती पाणी लागतं? आणि हे रोजच्या रोज लागणारं जे पाणी आहे, हे पाणी तुमच्याकडे कोण भरतं? तुम्ही म्हणाल आमच्या घरी नळ आहे. काही जण म्हणतील आमच्याकडे 24 तास पाणी आहे, आम्हाला भरावं लागत नाही. पण काही ठिकाणी ते भरावं लागतं. ते भरण्याचं काम बिचारी बरेच वेळा आईच करत असते. मग त्या कामासाठी तिला किती कष्ट पडतात, किती त्रास होतो, हे पाहण्यासाठी तुम्ही एक प्रयोग करायचा आहे. काय करायचं आहे? तुम्ही एक रिकामी बादली घ्यायची आहे आणि ती रिकामी बादली उचलून हातात धरायची आहे, बरोबर? ती उचलून घेतल्यानंतर खाली ठेवा आणि आता तीच बादली तुम्ही अर्धी पाण्याने भरा आणि आता ती उचलून बघा आणि मग ती बादली घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जा. त्यानंतर पुन्हा ती बादली खाली ठेवा आणि ती बादली पूर्ण भरा आणि मग ती पुन्हा उचला आणि ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जा. म्हणजे हा प्रयोग सांगण्यामागचं कारण लक्षात आलंय की कोणतंही काम करायचं असेल तर त्याला कष्ट करावे लागतात. आता इथे ही यंत्र दाखवली आहेत. पहिल्या चित्रामध्ये आहे कूपनलिका, बरोबर? मग ही कूपनलिका जी आहे की ज्यातून आपल्याला पाणी पुरवठा केला जातो, खूप खोलवर खणलेली असते आणि त्यामुळे त्यातून आपल्याला पाणी पुरवठा होतो. मग खूप खोलवर असलेला पाण्याचा साठा वर आणायचा, बरोबर? मग तो वर आणण्यासाठी तेवढी शक्ती लागणार. मग ती कूपनलिका चालवण्यासाठी कोणती यंत्र वापरली जातात? तर विजेवर चालणारं यंत्र किंवा डिझेलवर चालणारं यंत्र. म्हणजे हा जो पंप आहे, हा पंप डिझेलवर किंवा विजेवर चालतो. येतंय लक्षात? त्यानंतर आता ह्या मोठ्या मोठ्या टाक्यांमधून पाणी वर चढवावं लागतं. मग या टाक्यांमध्ये पाणी चढवण्यासाठी पूर्वी विजेचा शोध लागला नव्हता, तेव्हा हा पंपाचाच वापर करून त्यात डिझेल वापरून डिझेलच्या साहाय्याने, म्हणजे डिझेल हे त्यात इंधन असायचं आणि त्यामार्फत ते पाणी वरती सोडलं जायचं. जेव्हा विजेचा शोध लागला त्यावेळेला तोच पंप विजेवर चालवला जाऊ लागला आणि पाणी वर चढवणं शक्य झालं. आता टँकरने सुद्धा पाणी पुरवठा केला जातो. मग त्या टँकरमध्ये कोणतं इंधन वापरलं जातं? अगदी बरोबर, डिझेल. तेव्हा पाणी पुरवठा करण्यासाठी वीज आणि डिझेल यांचा वापर केला जातो. आता पाणी पुरवठा हे जो केला जातो, पाणी पुरवठा करताना अनेक कामं अनेक लोकांना करावी लागतात. आता तुम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे केलेला जो माहितीपट होता, त्या माहितीपटातून तुमच्या लक्षात आलं असेल की पाणी शुद्धीकरण करणं, त्या शुद्ध झालेलं पाणी टाकीत चढवणं, यासाठी अनेक लोक दिवसभर काम करत असतात.
बरोबर. त्यानंतर ती यंत्र चालवण्यासाठी वीज आणि डिझेल वापरावं लागतं, म्हणजे इंधन वापरलं जातं. त्यासाठी खूप मोठा खर्च होतो. मोठमोठ्या पाईपलाईन्स घालाव्या लागतात की ज्यामार्फत पाणी आपल्या घरापर्यंत पोचतं. तर अशा प्रकारे खूप खर्च करून हे जे पाणी आहे हे आपल्या घरापर्यंत येतं. मग तुम्हाला असं नाही का वाटत, पाणी हा एक मौल्यवान पदार्थ आहे? म्हणजे एवढा खर्च करून की ते शुद्ध झालेलं पाणी आपल्या घरापर्यंत विनासायास, आपल्याला कोणत्याही श्रमाशिवाय, कोणत्याही कष्टाशिवाय आपल्या घरापर्यंत ते पाणी आलेलं असतं. मग हे शुद्ध झालेलं पाणी एक काय आहे, मौल्यवान पदार्थ आहे. मग अशा मौल्यवान पदार्थाची आपण जपणूक नको का करायला? आपल्या घरातील ज्या मौल्यवान वस्तू असतात त्या मौल्यवान वस्तूंची काळजी आपण घेतो. त्या छान तिजोरीमध्ये, कढीफुलपामध्ये ठेवतो, हो की नाही? त्यांची काळजी घेतो. त्याप्रमाणे आपण पाणी हा सुद्धा एक मौल्यवान पदार्थ आहे आणि त्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ते असं शुद्ध केलेलं, स्वच्छ केलेलं पाणी अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही आणि ते खराबही होणार नाही, यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. बघा, पाणी पुरवठा करत असताना मोठमोठ्या पाईपलाईन्स घातलेल्या असतात आणि त्याद्वारे आपल्याला पाणी पुरवठा होत असतो. मग आता इथे ही पाईपलाईन काय झालेली आहे, फुटलेली आहे. मग ती फुटलेली पाईपलाईन, मग आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं जातं की ह्या भागामध्ये पाणी पुरवठा होणार नाही. तो का होणार नाही, तर त्याला कारण अशा प्रकारची ती जलवाहिनी फुटलेली असते. मग त्याचं दुरुस्ती करणं, तर त्या कामासाठी सुद्धा पैसा खर्च करावा लागतो. तर अशी ही कामं, इथेही जलवाहिनी दुरुस्तीचं काम चालू आहे. मग त्यांची निगा राखणं, वेळच्या वेळी त्यांचं बदल करणं, अशा पद्धतीने जमिनीखालूनही पाईपलाईन, की तुम्हाला ह्या जे पाईपलाईन गेलेल्या आहेत त्या तुम्हाला दिसतात का रे, एवढ्या मोठ्या मोठ्या पाईप्स ज्या आहेत त्यातून पाणी पुरवठा केला जातो. तर त्या जमिनीखालून गेलेल्या आहेत. तर जमिनीखालून त्या पाईपलाईन जाण्यासाठी तिथे सुद्धा भरपूर पैसा खर्च करावा लागतो. मग अशा प्रकारे पाईपलाईन सुद्धा केवढ्या मोठ्या असतात की त्यात अख्खा माणूस उभा राहू शकतो. एवढ्या 5-6 फुटाच्या त्या पाईपलाईन्स असतात आणि त्यातून पाणी पुरवठा केला जात असतो. बोगदे खणले जातात आणि त्या बोगद्यातून सुद्धा पाणी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आणलं जातं. तर ही सगळी कामं करत असताना भरपूर खर्च होत असतो आणि त्यातून मग ते पाणी आपल्या घरापर्यंत पोहोचत असतं. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. मग या पाण्याची काटकसर आपण कशी करावी, करायला हवी की नको, हे आधी महत्वाचं आहे. की जर तुम्ही आज हे एवढी सगळी प्रक्रिया पाहिली तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे पाणी स्वच्छ आणि शुद्ध करण्यासाठी किती पैसा खर्च केला जातो. एका मुंबई शहरासाठी एवढे मोठे 2 प्रकल्प आहेत. मग इतर शहरांसाठी तिथे किती खर्च होत असणार, ही बाब लक्षात घ्यायची आहे आणि त्यानुसार आपण पाण्याची काटकसर केली पाहिजे की नाही, हा विचार नाही तर पाण्याची काटकसर केलीच पाहिजे. आणि ती कशी करायची ते प्रत्येकाने स्वतःला नियम घालून घ्यायचे. तर समजा तुम्ही तोंड धुण्यासाठी घेतलेलं पाणी उरलं तर ते तुम्ही काय करणार, फेकून देणार की ते वापरण्यासाठी ठेवून देणार? लगेच आपण फेकून देतो, कारण फेकलं की काम संपलं. पण नाही, असं जेव्हा आपण तोंड धुवायला, हात धुवायला, पाय धुवायला जेव्हा पाणी ते घेतलेलं असतं तर ते फेकून न देता ते पाणी इतर कामासाठी वापरता येईल, हे लक्षात घ्यायचंय. मग आता इथे चित्रात बघा, तुम्हाला काय दिसतंय की ती मुलगी जी आहे ती तोंड धुवून झाल्यानंतर तिचं जे पाणी उरलंय ते ती काय करते, आपल्या बागेला पाणी देते आहे. जे बागकामासाठी आपण ते पाणी वापरू शकतो. त्यानंतर इथे दात घासताना बऱ्याच जणांना ब्रश घेऊन
झोपेतच दात घासत असतात, बरोबर? आणि मग ते दात घासत असताना तो नळ चालू असतो, मग ते दात घासेपर्यंत नळाचं पाणी वाहत असतं. मग हे बरोबर आहे का? कारण ते पाणी कोणतं पाणी असतं? जलशुद्धीकरण केंद्रातून आलेलं असतं. आणि असं हे पाणी वाया घालवणं योग्य आहे का? अजिबात नाही. तर त्यावेळेला जेव्हा तुम्ही ब्रश करताय त्यावेळेला नळ बंद करणं हा योग्य उपाय आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्या चित्रामध्ये दिसत असेल की जो पाण्याचा बिंदू आहे तो ब्रश करतोय आणि तो ब्रश करून झाल्यानंतर पाणी कुठलं वापरणार आहे? त्याने मगमध्ये पाणी घेतलंय, भांड्यामध्ये पाणी घेतलंय आणि त्या भांड्यातल्या पाण्याने तो आपलं तोंड धुणार आहे. म्हणजे जेव्हा आपण नळ चालू करतो त्यावेळेला त्या नळातून पाण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात बाहेर पडतं, जास्त प्रमाणात पाणी वाया जातं. त्यामुळे पाण्याची काटकसर करण्यासाठी अशा लहान लहान गोष्टींकडे आपण काळजीपूर्वक, जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आता पुढचं आहे, आपण बाजारातून फळं आणतो, भाज्या आणतो आणि आपल्याला विज्ञान शिकवतं की फळं भाज्या घरी आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घेतली पाहिजे, स्वच्छ धुवून वापरली पाहिजे. मग ते धुवून झाल्यानंतर त्याचं जे वापरून झालेलं पाणी आहे ते तुम्ही काय करता? तर ते सरळ फेकून देतो. तर ते चुकीचं आहे. तर त्या पाण्याचा सुद्धा वापर झाला पाहिजे. जेव्हा आपण बाजारातून फळं आणि भाज्या आणतो तेव्हा ती फळं आणि भाज्या धुतल्यानंतर त्यांचा वापर आपण बागकामासाठी केला पाहिजे. पुढचं बघा, भांडी विसळताना नळ पूर्ण उघडून पाणी जोराने वाहत ठेवता की भांडी धुण्यासाठी किंवा ते विसळण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी तुम्ही घेता? तर इथे या दोन्ही चित्रांमध्ये तुम्हाला दिसत आहे की एका चित्रामध्ये पूर्ण नळ सोडून ती बाई भांडं स्वच्छ करते आणि दुसऱ्या चित्रामध्ये ती जी बाई आहे तिने काय केलंय? आपल्याला हवं तेवढं पाणी बादलीमध्ये घेतलेलं आहे, नळ बंद आहे आणि ती भांडं स्वच्छ करत आहे. मग यामध्ये कोणती पद्धत बरोबर हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि हे नुसतं इथेच कळलं पाहिजे नाही, तर याचा वापर तुम्ही दैनंदिन व्यवहारात केला पाहिजे. या सवयी तुम्ही आचरणात आणल्या पाहिजेत, तर हा धडा शिकल्याचा आपल्याला फायदा होणार आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा कोणतं चूक आणि कोणतं बरोबर हे तुमच्या लक्षात येईल. आता इथे आंघोळ करणं, आंघोळ करताना काही जण शॉवर घेतात, बरोबर? मग शॉवर घेऊन आंघोळ करणं आणि बादलीत पाणी घेऊन आंघोळ करणं यामध्ये सुद्धा आपल्याला शॉवरने आंघोळ करणं खूप मजेचं वाटतं, आपल्याला आनंदाचं वाटतं. पण त्यामध्ये कितीतरी पाणी वाया जात असतं. तो सतत नळ वाहत असतो आणि त्यामुळे पाणी वाया जात असतं. हे आपल्या लक्षात येत नाही. ती गोष्टही लक्षात ठेवा. आणि जर अशा पद्धतीने तुम्ही जर पाणी वाया घालवत असाल तर आजपासून तसं करायचं नाही. एका बादलीत पाणी घेऊन नळ बंद करायचं आणि आंघोळ करायची आहे. त्यानंतर पुढच्या चित्रांमध्ये पहा की सगळे अगदी शहाण्यासारखे वागतायत, बरोबर? पहिलं जे चित्र आहे त्यामध्ये त्यांनी जी लादी पुसण्यासाठी घेतलंय ते काय केलंय? बादलीमध्ये पाणी घेतलंय आणि फडकं घेतलंय आणि ती लादी पुसते, फरशी पुसते, बरोबर? दुसऱ्या चित्रामध्ये जी बाई हात धुते, तर हात धुवायचे तिला साबण लावते. मग ते साबण लावताना नळ चालू आहे का? नळ बंद आहे, म्हणजेच पाणी वाहत नाहीये. म्हणजे तिला चांगलं कळतंय की साबण लावण्यासाठी जे 2-4 मिनिटं लागणार आहेत त्या वेळात पाणी वाहून फुकट जाणार, तोपर्यंत तिने नळ बंद केलेला आहे आणि ती आपले हात स्वच्छ करत आहे. म्हणजे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचे हात धुवायचे, तोंड धुवायचे, तर साबण लावताना आधी तोंड तुम्ही ओलं करून घेणार. ओलं केल्यानंतर नळ बंद करायचा. मग तो साबण जो आहे तो
हातावर घासून नंतर पुन्हा नळ चालू करायचा आणि काय करायचंय, आपण याप्रमाणे पाण्याची काटकसर करायची आहे. जे पाणी आपल्याला नको आहे ते असंच वाया घालवायचं नाही, तर ते झाडांना घालायचं आहे. पाण्याचा वापर काळजीपूर्वक करण्यासाठी वाहत्या पाण्याचा वापर करायचा नाही, तर फडकं, बादली यांचा वापर करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपला नळ थेंब थेंब गळत असतो, टिपकत असतो, त्यावेळेला आपण तिकडे दुर्लक्ष करतो, पण ते योग्य नाही. अशा वेळेला तो नळ दुरुस्त करणारा प्लंबर असतो, त्याला वेळीच आपण बोलवायचे आणि वेळेवर बोलून त्या नळाची डागडुजी करून घ्यायची. त्यामधला जो वॉशर असतो तो बदलून घ्यायचा. आता इथे दोघ जण गाडीवाले आहेत, बरोबर. मग या दोघांमध्ये एक शहाणपणाने वागतोय आणि एक चुकीचं वागतोय, बरोबर. मग त्यातली एक व्यक्ती जी आहे ती गाडी धुण्यासाठी पाण्याचा पाईपाचा वापर करत आहे, बरोबर. आणि दुसरी व्यक्ती जी आहे तिने काय केलं आहे, बादलीमध्ये पाणी घेतलं आणि फडक्याने तो आपली गाडी स्वच्छ करत आहे. मग आता यातली कोणती कृती योग्य आणि कोणती कृती बरोबर हे मला सांगण्याची गरज नाही, ते तुम्ही नक्कीच ओळखलेलं आहे, बरोबर. आणि तिथेही तुम्हाला चित्रात दिसत आहे की कोणती योग्य आणि कोणती अयोग्य आहे, हो की नाही. पण मग फक्त इथे चित्रापुरतंच ते मर्यादित ठेवायचं नाही, तर ते आपल्या आचरणात आणायचं आहे. काटकसर पाण्याची आपण जिथे जिथे आपल्याला शक्य होईल तिथे तिथे आपण करायची आहे. मोठ्या माणसांकडून जर चुका होत असतील तर त्यांनाही नम्रपणे त्या चुका लक्षात आणून द्यायच्या आहेत. आता इथे आपल्या पुस्तकामध्ये प्रश्न विचारला आहे की तुम्हाला बागेला पाणी घालायचे, तर त्या बागेला पाणी घालताना त्या बागेजवळ नळ सुद्धा आहे आणि विहीर सुद्धा आहे. मग नळ आणि विहीर दोघांनाही पाणी आहे. मग तुम्ही नळाचं पाणी वापराल की विहिरीचं पाणी वापराल? का विहिरीचं पाणी का आणि नळाचं का? बरोबर आहे, विहिरीचं पाणी वापरणार, कारण आपण मगाशीच पाहिलं की विहिरीतलं पाणी जे आहे ते झऱ्याच्या रूपाने आलेलं आहे आणि त्यावर जलशुद्धीकरणाची कोणतीही प्रक्रिया झालेली नाही आणि ते निर्धोक आहे की नाही हेही आपल्याला माहीत नाही. पण नळामार्फत मिळणारं जे पाणी आहे ते जलशुद्धीकरण केंद्रातून त्यावर खर्च होऊन आलेलं पाणी आहे. मग असं पाणी बागकामासाठी वाया घालवणं गरजेचं नाही. मग त्या कामासाठी आपण विहिरीचं पाणी वापरू शकतो. आणि म्हणून या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं झालं तर तुम्ही काय सांगाल की आम्ही विहिरीला जे पाणी आहे ते विहिरीचं पाणी आम्ही या बागकामासाठी वापरू आणि पाण्याची बचत करू. आपण आधीच्या भागात पाहिलं की काही लोक पाणी शिळं झालं म्हणून सरळ ओतून देतात, पण पाणी शिळं होत नाही हे पुन्हा लक्षात ठेवा. आणि मग ते ओतून न देता ते इतर कामांसाठी वापरा. मग ती इतर कामं कोणती? कपडे धुणं, लादी धुणं, बागेला पाणी देणं, यासाठी तुम्ही ते पाणी वापरू शकता आणि अशा प्रकारे पाण्याची काटकसर करू शकता. आता आपण या धड्यातून काय शिकलो ते आपण पाहूया. पहिलं काय शिकलो? आपल्याला पाण्याचा सतत वापर करावा लागतो, म्हणून आपण पाणी साठवून ठेवतो. दुसरं काय शिकलो? पाणी साठवण्याची जी भांडी आहेत त्या भांड्यांना झाकण असलं पाहिजे आणि त्यांना तोटी असली पाहिजे, तर ते पाणी स्वच्छ राहतं आणि ते पाणी वापरणंही सोयीचं होतं. आणखीन काय शिकलो? पिण्याचं पाणी निर्धोक असलं पाहिजे, बरोबर. हे आपल्याला माहीत आहे. पण जर ते पाणी निर्धोक नसेल तर
निरनिराळे आजार होऊ शकतात. म्हणून पिण्याच्या पाण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आणखी आपण काय शिकलो? तर शहरात आणि लहान मोठ्या गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवितरण व्यवस्था ही असतेच. येतंय लक्षात? त्यानंतर काय पाहिलं की जिथे पाणी पुरवठा केला जातोय की कूपनलिका आहे, विहीर आहे आणि काही वेळेला टँकर मार्फत पाणी पुरवठा केला जातोय, पण मग तो पाणी पुरवठा आपल्याला जो होतोय तो निर्धोक आहे का याची आपल्याला खात्री नसेल तर ते पाणी निर्धोक करून आपण ते वापरणं आवश्यक आहे. आणखी काय शिकलं की जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शुद्ध करून ते आपल्या घरापर्यंत येईपर्यंत जे पाणी आपल्याला मिळतं ते पाणी मिळवण्यासाठी खूप श्रम आणि मोठा खर्च करावा लागतो. तुम्ही त्या माहितीपटात पाहिलं असेल की केवढा मोठा प्रकल्प आहे आणि त्या मोठ्या प्रकल्पासाठी किती खर्च करावा लागला असेल, हो की नाही? म्हणजे आपण पितो ते पाणी आपल्या दारापर्यंत, घरापर्यंत येतं ते पाणी आपल्याला सहज मिळतं. त्यामुळे आपल्याला या साऱ्या गोष्टींची कल्पना नसते. पण हे प्रत्येक वेळेला लक्षात ठेवा. हा जो माहितीपट होता हा प्रत्येक वेळेला आठवा आणि त्यामध्ये किती खर्च होतो, किती लोकांचे श्रम आहेत हे आठवा आणि त्याप्रमाणे पाण्याची काटकसर करा. तर आणखी काय पाहिलं आपण? तर पाणी जे आहे हे मौल्यवान आहे, त्याची नीट साठवण करायला हवी आणि ते काटकसरीने वापरायला हवे. पाणी आपल्याला जसं आपल्या मौल्यवान वस्तू आपण जपून ठेवतो तशीच पाण्याचीही आपण काळजी घेतली पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आपण शिकलो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आचरणात आणायच्या आहेत, हे महत्त्वाचं आहे. कारण काही आपल्या महाराष्ट्राचा भाग असा आहे की जिथे पाण्यासाठी लोकांना खूप लांबपर्यंत फिरावं लागतं, त्यांना लांबपर्यंत जावं लागतं आणि मग तिथून ते पाणी तेवढ्या लांबून ते घेऊन येतात. इथे चित्रामध्ये काय दिसते? ते झऱ्यांमार्फत जे पाणी साठतंय त्या झऱ्यांमधून येणारं पाणी वाटीने, छोट्या भांड्याने ते पाणी घेतायत आणि आपल्या भांड्यांमध्ये भरतायत. बरोबर? मग ही वेळ केव्हा येते की जेव्हा पाण्याचा तुटवडा असतो, पाण्याचे झरे आटलेले असतात, त्यावेळेला ही परिस्थिती येते. तेव्हा अशा लोकांची आठवण आपल्याला झाली पाहिजे की आपण जेव्हा बादलीच्या बादली पाणी ओतून टाकतो त्यावेळेला या लोकांना आपण नजरेसमोर आणायचं आहे. हे बघा काय दिसतं या चित्रात. अतिशय भयानक चित्र आहे, पण हे फक्त चित्र नाहीये तर हे वास्तवता आहे. खरं आहे की महाराष्ट्रातील काही भागात पाऊस संपल्यानंतर अशी परिस्थिती वर्षभर, इतर महिन्यात अशी परिस्थिती पाहायला मिळते. मग अशा वेळेला या लोकांनी पाण्यासाठी काय करावं? आपल्याला घर बसल्या सहजासहजी पाणी मिळतं आणि त्यामुळे आपल्याला त्या पाण्याची किंमत नाही. पण या लोकांना जाऊन विचारा की पाण्याला काय किंमत आहे. या चित्रातूनच तुम्हाला ती त्यांची भयावह अवस्था लक्षात येत असेल. हे चित्र बघा की दुष्काळग्रस्त भाग, पाऊस न पडलेला अवर्षणाचा भाग, या भागांमध्ये ही परिस्थिती दरवर्षी आपल्याला पाहायला मिळते. तेव्हा पाणी हे मौल्यवान आहे, त्याचं जतन करा, त्याची काळजी घ्या आणि ते काटकसरीने वापरा. या पाण्याचं महत्त्व फक्त मुंबईला नाही, फक्त महाराष्ट्राला नाही, भारताला नाही, तर संपूर्ण जगाला महत्त्व त्याचं कळलेलं आहे. आणि म्हणून 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिवस म्हणून साजरा केला जातो.
तर त्याखाली एक स्लोगन दिलेला आहे की पाणी आणि त्याच्या पुढे त्या ज्या रेखा आहेत वर खाली जाणाऱ्या त्या काय दर्शवतं? हृदयाचे ठोके. कार्डिओग्राम काढला जातो की हृदय चालू आहे, म्हणजेच काय? जीवन. म्हणजे पाणी हे जीवन आहे, त्याची काळजी घ्या. पाणी म्हणजे आपलं जीवन आहे, तर त्याची काळजी घ्या. सेव्ह वॉटर. पाणी देते प्रत्येक जीवास जीवनदान. करूया पाणी जतन करण्याचे सर्वश्रेष्ठ काम. पाणी हे जीवन आहे, पण ते स्वच्छ आणि शुद्ध असेल तरच. पाणी वाचवा. थेंब थेंब वाचवा पाण्याचा. हाच मार्ग आहे पुढील सुखी भविष्याचा. पाणी अडवा, पाणी जिरवा. हे पाणी तुम्ही वाचवलं पाहिजे. पाणी काटकसरीने वापरलं पाहिजे. आणि बी अ वॉटर हिरो म्हणजे पाण्याचे हिरो व्हा. आणि एक सुजाण नागरिक व्हा. एक कर्तव्यदक्ष नागरिक व्हा. धडा मला वाटते सगळ्यांना समजलेला आहे. आणि समजण्यापेक्षा तो आचरणात आणणं जास्त गरजेचं आहे. तेव्हा यातल्या जास्तीत जास्त गोष्टी तुम्ही आचरणात आणाल अशी मला खात्री वाटते. आता मी तुम्हाला गृहपाठ सांगते. तो गृहपाठ तुम्ही गृहपाठाच्या वहीत करायचा आहे. पहिला प्रश्न आहे, प्राचीन काळी नदीकाठी वसलेल्या शहरांची व त्या नद्यांची नावं शोधायची आणि लिहायची. आपल्या पुस्तकामध्ये काही शहरांची आणि नद्यांची नावं दिली आहेत, पण तुम्ही इतर नावं शोधायची आहेत आणि ती शहरं आणि त्या नद्या लिहायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे की आपल्या घरात आपण नेहमी पाण्याची साठवण करतो आणि पाण्याचा वापर करतो. ती पाण्याची काटकसर करण्यासाठी तुम्ही कोणकोणते उपाय कराल? तुमच्याकडे काही चुकीच्या घटना घडत असेल, चुकीच्या मार्गाने पाण्याचा अपव्यय होत असेल, तर त्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल हे तुम्ही स्वतः लिहायचं आहे. आणि आपल्या पुस्तकात शेवटी त्या धड्याच्या खाली पृष्ठ क्रमांक 35 वर परिसर अभ्यास भागे याच्या म्हणजे घरोघरी पाणी हा जो धडा आहे, या धड्याच्या खाली एक उपक्रम दिलेला आहे. माहिती मिळवा की आपलं जे शहर आहे त्या शहरात कशा प्रकारे पाणी पुरवठा होतो, त्याचे स्रोत कोणते आहेत, ते पाणी एकत्र कुठे आणलं जातं, कुठल्या लांबीपासून आणलं जातं आणि मग ते कशा प्रकारे जलशुद्धीकरण केलं जातं, मग त्याचं जलवितरण कशा प्रकारे केलं जातं, याची माहिती या उपक्रमामध्ये तुम्हाला लिहायची आहे. आणि मला वाटतं ही माहिती तुम्हाला आपण जो बृहन्मुंबई महानगरपालिकेचा 2 मिनिटाचा जो व्हिडिओ पाहिला, त्या 2 मिनिटाच्या त्या माहितीपटातून ही संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला हा उपक्रम करणं सोपा जाणार आहे. बरोबर ना? तेव्हा हा उपक्रम तुम्ही नक्की करायचा आहे. येतंय लक्षात? धडा सगळ्यांना समजला असणार. पुन्हा सांगते, धडा शिकणं हा धडा आचरणात आणण्यासारखा आहे. तेव्हा मुलांनो, या धड्यातून आपल्याला ज्या काही गोष्टी समजल्या आहेत त्या सगळ्या आचरणात आणा आणि आपल्या देशाचे सुजाण व कर्तव्यनिष्ठ नागरिक व्हा. धन्यवाद.